आपण पाहताय महाधुरळा. सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजपला त्यांच्याच मित्र पक्षांनी मोठा सुरुंग लावलाय. खरं तर ज्या मित्र पक्षांच्या जीवावर भाजपचा सहज सत्ता स्थापन झाली असती भाजपची, त्याच मित्र पक्षांनी ऐनवेळी दगा दिल्यामुळं भाजपला तोंडावर पडावं लागलं. ही घटना आहे सांगलीची. म्हणजे महायुतीकडं एकदा जादा जागा होती, म्हणजे सत्तेपर्यंत ते सहज पोचू शकले असते, सगळे एकत्र राहिले असते. तर मात्र ते राहिले नाहीत. त्यामुळं जिल्हा परिषदेची सत्ता भाजपला आपल्या ताब्यात घेता आली नाही. नामुष्कीजनक भाजपचा पराभव झाला. या उलट महाविकास आघाडीनं राष्ट्रवादी अजित पवार गट फोडला. याशिवाय शिवसेना शिंदे गट सुद्धा फोडला. म्हणजे दोन्ही मित्र पक्षांना फोडायचं काम महाविकास आघाडीने केलं. आणि हे फोडाफोडीचं राजकारण भाजप थांबवू शकलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. मोठं अपयश या निवडणुकीत आलं आणि सांगली जिल्हा परिषदेवर संगीता पाटील या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षा झाल्या. तर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ऋषिकेश लाड निवडून आले. संगीता पाटील यांना 34 मतं, तर त्यांच्या विरोधातील स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं पडली. दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी ऋषिकेश लाड यांनाही 34 आणि हिम्मत जाधव यांना 25 मतं पडली. खरं तर 30 महाविकास आघाडीकडं आणि 31 महायुतीकडं असं एकूण समीकरण होतं. पण महायुतीतले 4 सदस्य थेट महाविकास आघाडीबरोबर गेले. राष्ट्रवादीचे 4 सदस्य थेट महाविकास आघाडीबरोबर गेल्यामुळं महायुतीला मोठा दणका बसला. याशिवाय शिंदे सेनेचे 2 जिल्हा परिषद सदस्य अनुपस्थित राहिले. यांची अनुपस्थिती हीच महाविकास आघाडीला मदत करणारी ठरली. त्यामुळं एक जागा कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर आपली सत्ता आणलेली आहे. हा फार मोठा सुरुंग एकूण भाजपला पश्चिम महाराष्ट्रात लागला आहे. खरं तर आत्तापर्यंत अनेकदा सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षांना फोडतो, पण इथं मात्र उलटं झालं. आणि हे उलटं करणारे धुरंधर आहेत जयंत पाटील, आमदार राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील. या तिघांनी हा करिश्मा केलेला आहे. भाजपचे जे काय सदस्य आहेत त्यांना खरं तर राष्ट्रवादी आणि शिंदे सेना सोबत जाणं नियमानुसार आवश्यक होतं, पण ते गेले नाहीत. विशेष म्हणजे गटनेताच सोबत गेला नाही, तोच अनुपस्थित राहिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीतले मित्र पक्ष आता एकमेकांच्या सोबत नाहीत, हा एक संदेश दिला गेला. दुसरा की कोल्हापुरात राष्ट्रवादीचा अध्यक्ष केला. भाजपनं 2 पावलं मागं घेतली. त्यांना वाटत होतं की त्या बदल्यात सांगलीतले सगळे राष्ट्रवादीचे सदस्य आपल्या सोबत येतील, पण तसं झालं नाही. गेले अनेक दिवस महायुतीच्या सोबत किंवा संपर्कात असणारे माजी खासदार संजय पाटील हे फक्त ऐनवेळी महायुतीसोबत आले. त्यांचे 2 सदस्य आले, पण इतर 4 सदस्य जे होते, म्हणजे विलासराव जगतापांचा एक सदस्य आहे, त्यामुळे राजेंद्र देशमुखांचा सदस्य आहे, अजितराव घोरपडेंचे सदस्य 2, हे 4ही सदस्य महाविकास आघाडीसोबत राहिले. त्यामुळं धुवा उडाला तो भाजपचा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचंड प्रयत्न केले. अगदी मुख्यमंत्र्यांच्या पातळीपर्यंत हा विषय गेला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत यांना भाजपला यश आलं नाही.
आणि एक मोठा पराभव भाजपला या निमित्तानं इथं झालं. उलट सांगली महापालिकेत त्यांची सत्ता आली, कोल्हापूर महापालिकेत त्यांची सत्ता आली, पण जिल्हा परिषदेत ही सत्ता येऊ शकली नाही. त्यामुळं एक मोठा दणका भाजपला बसलेला आहे. तो बसवणारे नेते 3 आहेत. एक जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील. खरं तर एक संदेशच या निमित्तानं गेला की आपण म्हणाल ती पूर्व दिशा, या पद्धतीनं जो काय राजकारण गेल्या काही वर्षात सुरू होतं त्याला सुरुंग या निमित्तानं लागलेला आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगलीत सुरुंग लागला. आता लक्ष आहे थेट साताऱ्याकडं. साताऱ्यात काय होणार? कोल्हापुरात जमलं, सांगलीत तुटलं, आता साताऱ्यात काय होणार याचीच उत्सुकता आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.